नारायण राणेंच्या दोन्ही झिलांमध्ये म्हणजेच मुलांमध्ये सुरू झालेल्या पॉलिटिकल वॉरची धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना मिळालेल्या स्थगितीवरून नितेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। कुणी कितीही ताकद लावली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बाप आहेत असा डायलॉग मारत त्यांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांना टोला हाणला। मात्र नितेश राणेंचे हे डायलॉग त्यांचे थोरले बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंच्या जिव्हारी लागले। निलेश राणेंनी एक पोस्ट करत नितेश राणेंची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला। आपण महायुतीत आहोत याचा विसर पडता कामा नये याची आठवण निलेश राणेंनी आपल्या भावाला करून दिली आहे। राणे बंधूंमधल्या या वाकयुद्धाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे। तर नितेश राणे यांनी धाराशिवच्या भाजप मेळाव्यामध्ये बोलताना असा कोणता डायलॉग मारला जो शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि त्यांच्या मोठ्या बंधूंच्या म्हणजेच निलेश राणेंच्या जिव्हारी लागला, पाहूया। की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। तर नितेश राणेंच्या या डायलॉग नंतर निलेश राणेंनी काय एक्सपोज केली आहे, पाहूया। नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच। आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळं आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिलाय। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही याची आठवणही करून दिली आहे। तर नितेश राणेंनी निलेश राणेंचा सल्ला गांभीर्याने घेतलेला दिसत नाहीये। त्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आणि प्रत्युत्तरादाखल त्यांनी काय पोस्ट केली आहे, पहा। एका वाक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणून त्याच्यापुढे काही स्माइली त्यांनी पोस्ट केली। दरम्यान राजकारणापेक्षा नातं महत्वाचं असतं असं वक्तव्य नितेश राणेंनी चिपळूणमधल्या एका कार्यक्रमात केलंय। यावेळी भूतकाळातील पराभवाचा दाखला द्यायलाही ते विसरले नाहीत। तो विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। तो विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। दरम्यान निलेश राणे आणि नितेश राणेंमधल्या वाकयुद्धासाठी कारणीभूत ठरलंय ते धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीतलं राजकारण। हे राजकारण नेमकं काय आहे, पाहूया। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत। सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर ही स्थगिती देण्यात आली। तर आता नितेश आणि निलेश राणे यांच्यातला वाद घरातला वाद म्हणायचा की महायुतीतला संघर्ष असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। दरम्यान राणे बंधूंमधल्या वादावर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात, पाहूया। त्या सामान्य लोकांना दिलेली आश्वासनं जर तुम्ही पाळत नसाल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो, ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहे। त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की जाण्या येण्याचा त्रास, त्या विमानाचा खर्च शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचं जाऊन यायचं म्हणल्यावर, कारण ही किरकिर रोज होणार आहे। मग त्याच्याऐवजी हिथंच एका ठिकाणी कुठंतरी घर बघा, चांगली जागा बघा आणि हिथंच राहावा। म्हणजे किरकिर केलं म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं ते करता येईल, तुम्हाला सोपं जाईल, विनाकारण जाण्या येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल। माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं। पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीने बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे।
तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मनभेद म्हणजे मतभेद निर्माण झाले आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यात याबद्दल मला काही माहिती नाही. त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते. तर त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मग ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. बरं आहे ना, जे मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत, गळे टाहो फोडून सांगतायत, त्यांना ती चपराक आहे. चांगलंय, आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही.